पण सगळ्यांचा विचार घ्यावा आणि मग ही परंपरा गरज नाही. जे घृणास्पद काम आहे ते ताबडतोब बंद झालं पाहिजे. त्यावर विचार विनिमय करणं ही जास्त घृणास्पद गोष्ट असते. परंपरेला असे शब्द वापरून घेवारी रान. मी शब्दांची निवड काय करावी हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ही परंपरा बंद होणार नाही. ही परंपरा चालू तर ठेवा. या प्रेतासोबत अजून काही प्रेत पडले दिसतील तुम्हाला. इतका राग बरा नव्हे घेवारी रान. आधुनिकीकरण म्हणून वसुभूमीत विरोधतो आपण आणि अशा भाकड परंपरा चालू ठेवायच्या. भाकर पण या परंपरेमुळे शरीर सोडून जाणारा आत्मा सुखावतो म्हणूनच तर तयार केले असतील ना. काही अनुभव असतील. सुखवतो. त्या आत्म्याला लाज वाटत असेल. परंपराच्या पडद्यामागे शरीराची विटंबना करताय तुम्ही. हेरा, तू तरी विचार कर, कसं शक्य आहे? विज्ञान म्हणून काय आहे की नाही? परंपराच्या पडद्यामागे विज्ञान लपणं बंद करा. आणि असेल ना तुमची परंपरा खरी आणि शुद्ध तर पडदा बाजूला सारून पूर्ण करा तुमची परंपरा. आवाजाची पातळी किती ठेवावी हे मला सांगायला लागणे. हेरा, तसं नाही घेवारी रान. पण जिवंत असताना सुद्धा ही क्रिया खाजगीतच करतो ना आपण. मग आता मेल्यानंतर केल्यावर तुम्ही काय बोलताय त्यात तथ्य आहे का एकदा तपासा. तथ्य असो नसो परंपरेचं तथ्य शोधावं इतकं कोणी मोठं नाही झालं. परंपरा जनांपेक्षा मोठ्या नसतात आणि ही परंपरा खोट्याही नसतात. परंपरा टिकल्या तरच देश टिकतो ही अशी बलावड करणं बंद करा. पण परंपरेमुळेच देश स्वतःचं अस्तित्व गणत करतो हेही विसरू नका. जगताना वाईट कर्म करण्याची भीती वाटावी म्हणून काही परंपरा बनवल्या जातात हे खरं आहे. पण त्या परंपरांमुळे जगण्याची भीती वाटू लागली तर ती परंपरा तिथल्या तिथे बंद करावी.